नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असल्यामुळे लाभार्थी वयोवृद्ध कलावंतांची संख्या ही 100हून किमान 1000 करण्यात यावी। मानधन निवडीसाठी कलावंतांच्या वयाची अट सध्या 50 आहे, ती 40 करण्यात यावी। नांदेड शहरात सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे। यावर इतर कलावंतांच्या अन्य मागण्यांसाठी बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे यांच्या नेतृत्वात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज भजन आंदोलन करण्यात आले। या भजन आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व वयोवृद्ध कलावंत व साहित्यिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भजन आंदोलनानंतर संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। माझं नाव त्रिरत्नकुमार मारुतीराव भवरे कामारीकर, संस्थापक अध्यक्ष बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र राज्य पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य। आज 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर मी वयोवृद्ध कलावंतांच्या मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी भजन आंदोलनास बसलेला आहो। पहिली मागणी अशी आहे की नांदेड जिल्ह्याचं क्षेत्रफळ मोठं असल्या कारणाने वयोवृद्ध कलावंतांची संख्या सध्याला 100 आहे। ती संख्या कमी असल्यामुळे नांदेड जिल्ह्याची संख्या ही 1000 करण्यात यावी। त्यासोबतच मानधन निवडीसाठी कलावंताच्या वयाची अट सध्या 50 वर्षे असून ती 40 करण्यात यावी। शासनाकडून समाज प्रबोधन अथवा जनजागृतीचे कार्यक्रम देण्यात यावे। त्या माध्यमातून कलावंतांना रोजगार मिळून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह होईल। त्यासोबतच केंद्र राज्य सरकारने वयोवृद्ध कलावंतांच्या मानधनाची रक्कम कमी केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने मानधनात किमान 10,000 रुपयाची वाढ करावी। त्यासोबतच कलावंतांना शासनाकडून मोफत घरकुल मिळावे व त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शाळांत मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी। त्यासोबतच दिनांक 16 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार ही योजना ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे वर्ग केली असून ही योजना जिल्हा समाज कल्याण विभागाकडेच पूर्ववत करण्यात यावी। सांस्कृतिक विभागाकडून दरवर्षी देण्यात येणारे पुरस्कार हे ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील नामवंत साहित्यिक शाहीर कलावंतांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा। नांदेड शहरात सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे। त्यासोबतच जिल्हास्तरीय समिती नांदेडकरिता बैठक कक्ष देण्यात यावा। याकरिता आज नांदेड जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंत या ठिकाणी आज भजन आंदोलनाला उपस्थित आहेत। आणि दुसरी एक बाब म्हणजे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता MS बोडके यांनी हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील 132 गावाची जी ग्रीड योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे। त्यामुळे त्यांनाही या शासनाने त्यांना बडतर्फ करावे यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्याचे आयोजिले आहे आणि करत आहोत। मी शाहीर बापूराव जमदाडे, मराठवाडा अध्यक्ष लोकशाहीर पारंपरिक कला संवर्धन मंडळ बहुजन टायगर युवा फोर्स या समाज संघटनेनं कलावंताच्या न्याय मागण्यासाठी जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर भव्य धरणे असं भजन आंदोलन ठेवण्यात आले आहे। या धरणे आंदोलनासाठी भजन आंदोलनासाठी आम्हा सर्व मराठवाडा विभाग या नात्याने या भजन आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे। जय भीम। मी अंकुश कुमार चित्ते, लोककला संवर्धन मंडळाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व भजन आंदोलन आम्ही करत आहोत आणि ह्या भजन आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे। धन्यवाद।